ए माझ्या ताटावर कोण बसलं? पंपुळ्या काय काय पुरी भाजी आणि ऑमलेट. हा ते खा तू. तुला पाहिजे ऑमलेट विथ भाजी अँड पुरी मस्तपैकी. हाय एव्हरीवन, मी विनीत सामंत अशेष ब्लॉगचं नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. ग्रीन एस्केपचा हा एक नवीन व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओज आवडत आहेत की नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि सबस्क्राईब तर केलंच असेल ते काय आता सांगायची गरज लागली नाही. आज आम्ही जाणार आहोत दोबारे एलिफंट कॅम्प. तिकडे खूप मजा येणार आहे. हत्ती वगैरे लाईव्ह बघायला भेटणार, काय आंघोळ वगैरे घालायला भेटते असं सांगतात. बघूया काय आहे नेमकं. इथून आय थिंक 1 तासाचा प्रवास आहे. सो आत्ता आम्ही नाश्ता वगैरे केला आणि कॉफी वगैरे पिऊन मस्तपैकी जातोय. वातावरण एकदम थंडगार झालंय. फ्रेश वगैरे होऊन मी तयार वगैरे होऊन आता चाललो इकडे. नाव आय एम रेडी टू गो. थंडगार वातावरण आहे. 10 वाजले तरी. बबड्यास का आला? आम्ही आधी येऊन बसलो. खतरनाक आहे. आता वाजलेत 10:30 पण असं वाटतंय की 6-7 वाजलेत सकाळचे. आणि बाहेर एकदम गार थंडी आहे, एकदम म्हणजे खूप. आणि हा रोड आम्ही पहिल्यांदा प्रिफर करत नव्हतो कारण आतून होता. हायवेने एक म्हणजे दोबारे वॉटर कॅम्पला जायला बाहेरून पण हायवेवरून पण एक रोड आहे जो मैसूरला डायरेक्ट जातो. मडिकेरी मैसूर हायवे, तिथून पण तुम्ही जाऊ शकता. पण म्हटलं नंतर आम्ही आतल्या रोडने जायचं प्रेफर केला. तर आता आम्हाला असं वाटतंय की बरं झालं आम्ही इकडून आलो. थोडासा मध्ये रस्ता खराब आहे पण जो व्ह्यू आहे तो 1 नंबर आहे. आणि तुम्ही पण जेव्हा कधी याल तर तुम्ही पण प्रेफर करा ह्या रोडने येणं. ज्याला कोणाला पाहिजे असेल तर DM करा मला, मी सांगतो तुम्हाला एक्झॅक्ट कुठे रोड आहे तो. पण खूप मजा येते. आणि आम्ही एवढे दिवस तर AC मध्येच बसून एन्जॉय करत होतो. पण आज आता मी द्वाराचा आवाज येता का म्हणे म्हणून विंडो वर केलेत. पण आम्ही सगळे आता बाहेरचा व्ह्यू आणि बाहेरची हवा एन्जॉय करतोय. एकदम नॅचरल एअर आणि फ्रेश, एकदम मजा येते सगळं प्रवास करायला. तर एलिफंट कॅम्प तर आता बंद होणार आहे कारण बोटिंग बंद आहे तिकडे. बोटने जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे चालत जाणं काय शक्य नाही आमच्यासाठी सगळ्यांसाठी. किंवा म्हटलं ते आता कॅन्सल झालंच. सो इकडे हॉर्स रायडिंग वगैरे देत आहेत. म्हटलं ते तरी करूया. आम्ही आता आलो गोल्डन टेम्पलला. दुबारे वॉटर कॅम्पला तर एलिफंट बघायला वगैरे काय भेटलं नाही. सो जवळच इकडे गोल्डन टेम्पल आहे, तिकडे आता आम्ही आलो आहे. बघूया कसं आहे.
बघितलात ती मॉनेस्ट्री, तिकडून समोरच बरोबर कॅफे मलिया रेस्टॉरंट वगैरे आहेत आणि इकडे भरपूर शॉप आहेत शॉपिंग करण्यासाठी, कपड्यांचे म्हणा किंवा बाकी सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या मुलांसाठी आणि कीचेन्स एक्सेट्रा 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 सगळ्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी इकडे भेटतात. ऑल सीझन शॉपिंग ते करून आम्ही आता इथे आलो. इकडे पण थोडे शॉप्स आहेत, काय घ्यायचं असेल तर घेऊ शकता तुम्ही. आम्ही आता इकडे काय भेटतात तर बघूया. टी शर्ट्स वगैरे असं काही गोष्टी आहेत त्या पण भेटतात, स्वेटशर्ट सगळं काही. मॉनेस्ट्री करून आणि आता आम्ही निघालोय जेवायला. वाजलेत 2. वाटेत कुठेतरी रेस्टॉरंट बघून जेवायला थांबू, बघूया कुठे भेटतंय ते. ओके, तर आम्ही इकडे आलो आहे ग्रँड अरमान रेस्टॉरंट. मॉनेस्ट्रीच्या बाजूलाच आहे, म्हणजे एका किलोमीटरमध्ये. वाजले फक्त 2. इथून आम्ही जेवून आय थिंक रूमवर जाऊया ना, आणि नंतर संध्याकाळी राजाज सीट असं काहीतरी एक प्लेस आहे, तिकडे जाऊ. तिकडे गार्डन समथिंग आहे आणि एक तिथून व्ह्यू आहे चांगला आहे. आम्ही तिकडे सनसेट बघायला जाणार आहोत. आम्ही आलो एक कूर्गमध्ये एका शॉपमध्ये जिथे स्पायसीस चॉकलेट वाईन आणि हनी किंवा कॉफी पण भेटते. बघूया इकडे काय आहे. इकडे चॉकलेट्स आहेत, होममेड वाईन वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये येते ती, प्लस इकडे स्पायसेस. कूर्ग हे स्पेशल आहे, म्हणजे फेमस आहे खूप हा होममेड वाईन्स आणि स्पायसेससाठी. सो बघूया काय आवडलं तर घेऊ. वेगवेगळ्या फ्लेवर्सची, शुगर फ्री, आल्मंड ड्रॉप्स, कॉफी बीन, खूप प्रकारची चॉकलेट्स आहेत, म्हणजे लहान मुलांना खूप आवडतील अशी. आणि इकडे कॅर्डामम वाईन, लिची, मिंट लीव्स, पेपर वाईन, पायनॅपल. ओके, सगळ्या फ्लेवर्समध्ये, फ्रूट फ्लेवर्समध्ये सगळ्या वाईन्स आहेत. ओके, शॉपिंग करून आता आम्ही चाललोय राजा सीटला. राजा सीट पॉइंट युजुअल थोडा पीक आहे. तिकडून सगळी सिटी दिसते की नेचर दिसतं ते नक्की माहिती नाही मला, पण असं काहीतरीच प्लेस आहे ती. तिकडे जाऊन आता बघूया. पण गार्डन आहे तिकडे, एवढं तर नक्की. आता वाजले 4, डायरेक्टली आपण तिकडेच भेटू. ओके, सो आम्ही इकडे आलो आहे राजा सीट प्लेसला. छोटंसं गार्डन केलं इकडे आणि इकडे आय थिंक त्यांचे राजा येऊन बसायचे. ॲक्च्युली व्ह्यू पॉईंट आहे, मस्त व्ह्यू दिसतो इकडून. आणि छोट्या छोट्या प्राण्यांचे स्केल मॉडेल्स करून ठेवलेत. आम्ही खाली जातोय, चालू व्ह्यू एन्जॉय करायला. हो, झाडं भारीच लावली, जबरदस्त, एकदम डेकोरेटिव्ह. ओके, सो फोटोशूट वगैरे करून मस्तपैकी आम्ही बसलो टाइमपास करत. आता सनसेटची वाट बघू. छान व्ह्यू आहे इकडून, नॉर्मल वातावरण, थंडगार पण नाही, एकदम गरम पण नाही, मजा येते. मस्त
मस्तपैकी टाइम लॅप्स काढून आत्ता आम्ही निघणार आहोत चहा पिण्यासाठी. कुठे चहाची सोय असेल तर बघणार. आणि इकडे आय थिंक छोटासा फाउंटेन शो पण असतो, कारण सेम गोष्ट आपण त्या दिवशी मैसूरमध्ये बघितली तसाच काहीसा सेटअप इकडे आहे. आणि आमचे मंडळी इकडे बसलेत, मजा करतायत. बाबू शेठ, शुनी, हा आमच्या बाबूचा स्पेशल वॉक. ओके, सो आजचे पॉईंट सगळे करून आम्ही आता परत आमच्या घरी चाललोय. फिरव. घरचा रस्ता तुम्ही बघितलात तर खतरनाक आहे. ओके, तर आमचं फिरून वगैरे सगळं झालेलं आहे आणि आत्ता आम्ही घरी आलो परत रिटर्न रूमवरती आणि मस्तपैकी चहा मागवला आहे. बाकी जी काय आमची रोड ट्रिप होती ती सगळी उद्या संपणार आहे. उद्या आम्ही निघणार आहोत रिटर्नच्या जर्नीसाठी. सकाळी 5 वाजता उठून निघायचं आहे. बाकी सगळ्या ठिकाणी मजा आली. आज फक्त सकाळी आम्ही एलिफंट कॅम्पला गेलो होतो. ॲक्च्युली तिकडे वॉटर लेवल कमी असल्यामुळे बोटिंग बंद होती, जी इकडून कॅम्पपर्यंत जाते. सो सगळ्यांना पाण्यातून चालत जायला पाहिजे आणि तो खूप मोठा पॅच आहे चालत जाण्यासाठी. आणि आमच्याबरोबर काकी वगैरे होत्या, त्याच्यामुळे म्हटलं जाणं येणं खूप आहे. आणि पोचलेलो आम्ही आय थिंक 11:30ला 5-10 मिनटं असताना. 11:30ला तो कॅम्प बंद होतो. सो जाऊन आम्हाला 10 मिनटापेक्षा जास्तच लागणार होते. सो नंतर तो क्लोजच होणार. त्यामुळे म्हटलं आम्ही तिकडे नंतर कॅन्सल केलं जायचं. आणि बाकी ट्रिप सगळी आमची चांगली झाली, मजा आली सगळ्या ट्रिपमध्ये. सगळ्यांनी एन्जॉय केलं. स्टे पण सगळे चांगले होते आमचे आणि खूप मजा आली. ग्रीन एस्केपचा हा लास्ट व्हिडिओ आहे आणि ही प्लेलिस्ट करून मी टाकलीच आहे. जेवढे प्लेलिस्ट बघितली नसेल तर आय बटनवरती मी देईनच. सगळ्या व्हिडिओ आधीचे बघा. सगळ्यांना लाईक करा, कमेंट करून सांगा कसे वाटले व्हिडिओज आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. थँक्यू सो मच फॉर दिस सपोर्ट. बाय बाय, गुड बाय. Hey!